आज आपण उपवासाची राजगिरा चिक्की ही घरच्या घरीच मस्तपैकी अगदी पटकन बनवून तयार करूयात. यासाठी मी रेडीमेड राजगिऱ्याच्या लाह्या आणलेल्या आहेत. तुम्हाला हवे असेल तर राजगिरा तुम्ही आणून घरच्या घरी फोडून त्याच्या लाह्या तयार करू शकता. पण दुकानामध्ये अगदी छानपैकी अशा या फुटलेल्या लाह्या मिळतात. चिक्की तयार करण्यासाठी मी इथे 2.5 कप लाह्या घेतलेल्या आहेत. लाह्या ह्या मोजून घ्यायच्या, म्हणजे त्या प्रमाणात आपल्याला गुळाचे प्रमाण हे ठरवता येते. 2.5 कप लाह्या आता आपण मंद आचेवरती भाजून घेऊयात, म्हणजे त्यातील मॉइश्चर हे निघून जाईल. या आपल्याला 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायच्या आहेत. त्यापेक्षा अधिक भाजू नये आणि स्लो गॅसवरच भाजायच्या, नाहीतर त्या पटकन जळून जातील. लाह्या गरम करत असताना त्या एकसारख्या हलवत राहायचे आहे. अगदी 3-4 मिनटानंतर त्या छानपैकी भाजून होतात. लाह्या गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे ताटाला तूप लावून घेऊयात, म्हणजे नंतर जास्त घाई गडबड होणार नाही. 3 ते 4 मिनटात लाह्या आपल्या भाजून तयार झालेल्या आहे. आता याच कढईमध्ये ज्या कपाने लाह्या घेतलेल्या होत्या त्याच कपाने 1 कप गूळ चिरून घेतलेला आहे. यासाठी आपल्याला साधाच गूळ वापरायचा, चिक्कीचा गूळ वापरायचा नाही. आणि गूळ जळू नये म्हणून यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चम्मच पाणी टाकून घेतले. गुळाचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे, पण पाक करताना गॅस हा अगदी स्लोच ठेवायचा, म्हणजे पाक हा छान होतो. गुळाचा पाक करताना देखील गूळ हा सारखा हलवत राहायचा आहे, कारण त्यामध्ये आपण पाणी अगदी कमी प्रमाणात टाकलेले आहे. त्यामुळे गुळाचा पाक हा पटकन तयार होतो. आता यामध्ये 1 चम्मच साजूक तूप टाकून घेतलेले आहे. यामुळे चिक्कीला चव ही छान येते. अगदी 3 ते 4 मिनटातच आपला एकतारी पाक हा तयार होतो. पाण्याने आधी हात ओला करून घ्यायचा, नंतरच आपल्याला पाकाची एक तार ही चेक करून घ्यायची आहे. 1 तारीपेक्षा जास्त पाक झाल्यास त्यामध्ये पुन्हा 1 चम्मच भरून पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे पाक लगेचच घट्ट होत नाही. आता लगेचच यामध्ये आपण भाजलेल्या लाह्या टाकून घेत आहोत आणि भरभर याला हलवून घ्यायचे आहे. गॅस हा बंद करून घ्यायचा. ही प्रोसेस थोडीशी पटकन करायची, फार जास्त घाई करायची नाही, पण वेळ देखील लावायचा नाही. सगळ्या लाह्या ह्या व्यवस्थित हलवून घ्यायच्या, म्हणजे सगळ्याच लाह्यांना पाक हा व्यवस्थितपणे लागेल. मी इथे 2.5 कप लाह्यांसाठी फक्त 1 कप गूळ घेतलेला होता. यामुळे तयार होणारी चिक्की ही फार गुळचट लागत नाही. तुम्हाला अगदी फारच गोड हवा असेल तर तुम्ही अगदी पाव कप अजून गूळ यामध्ये टाकून घेऊ शकता. गूळ आणि राजगिऱ्याचे मिश्रण हे तयार झाले आहे. आता तूप लावलेल्या ताटलीमध्ये हे सगळे मिश्रण आता पसरवून घेऊयात. मिश्रण टाकल्यानंतर लगेचच ते ताटलीमध्ये व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचे आणि चमच्याच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने ते छानपैकी असे दाबून दाबून थापून घ्यायचे. हे मिश्रण कडक होण्यासाठी अजिबातच वेळ लागत नाही, त्यामुळे ही प्रोसेस देखील थोडीशी फास्ट करायची. अतिशय चविष्ट अशी गूळ आणि राजगिऱ्याची ही चिक्की तयार होते आणि शिवाय ती खुसखुशीत देखील होते, अजिबातच कडक होत नाही. रेडीमेड राजगिऱ्याची चिक्की किंवा लाडू यामध्ये साखरेचा वापर करतात, त्यामुळे ते फारच कडक होतात. लाडू तर अगदी दातांनी देखील तुटत नाही. पण आपण घरात तयार केलेली गूळ आणि राजगिऱ्याची ही चिक्की अतिशय खुसखुशीत होते आणि तोंडात टाकल्याबरोबरच ती विरघळते, अजिबातच कडक होत नाही. आणि साखरेच्या चिक्कीपेक्षा गुळाची चिक्की ही अतिशय चवदार लागते. यामध्ये तुम्ही थोडेफार शेंगदाण्याचा वापर केला तरी देखील चालेल. पण अशी ही तयार होणारी चिक्की तुम्ही गरम गरम दुधामध्ये टाकून जरी खाल्ली तरी देखील त्या दुधाची चव वाढते. चिक्की थापून झाल्यानंतर 3 ते 4 मिनटं ती गार करून घ्यायची. नंतर त्यावरती हवे त्या आकाराचे कट मारून घ्यायचे. श्रावण महिन्यामध्ये बरेच जण भरपूर उपवास तापास करतात, त्यावेळेस अशी ही उपवासाची चिक्की ही तयार करून ठेवायची. अशा वेळेस असा हा उपवासाचा पदार्थ उपयोगात येतो. पहा,
थापून झाल्यानंतर अगदी 5 मिनिटातच राजगिऱ्याच्या चिक्कीच्या वड्या ह्या तयार झाल्या. अगदी हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत अशी ही वडी तयार झालेली आहे. अगदी सोपी आणि पटकन तयार होणारी अशी ही चिक्की कमी वेळामध्ये तुम्हाला देखील तयार करायला खूप आवडेल. तयार झालेली ही राजगिऱ्याची चिक्की लगेचच एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची, म्हणजे ती मऊ पडणार नाही आणि हवे त्यावेळेस ती आपल्याला खाता येते. अगदी आरामशीर ही चिक्की 15 दिवस काय महिनाभर छान टिकते. अशी ही उपवासाची राजगिरा आणि गुळाची चिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.